संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ रचला. हरिपाठ हा रचण्यामागची जर गोष्ट बघितली तर जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज हे नेवाशाहून पैठणला येत होते तेव्हा त्यांना मुक्ताबाईंनी सांगितलं की सर्वसामान्य साधकाला आणि सर्वसामान्य लोकांना समजल अशा स्वरूपातली रचना तुम्ही करावी जेणेकरून त्यांना ईश्वराची प्राप्ती होईल. त्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाची रचना केली. या हरिपाठामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तर त्यांच्या त्या वेगवेगळ्या अभंगामध्ये ओव्यांमध्ये सांगतात की कशा प्रकारे तुम्ही हरीचा पाठ केल्यानंतर हरी तुम्हाला प्रत्यक्ष मिळेल. म्हणूनच ह्या हरिपाठाची रचना त्यांनी केलेली आहे. या हरिपाठामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी भैया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासियाच्या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. याचा अर्थ काय की आपण क्षणभर जरी देवाच्या द्वारामध्ये उभा राहिलो तरी देखील आपल्याला चारी प्रकारच्या मुक्ती किंवा चारी प्रकारचे धाम केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होईल. आता ह्या चारी प्रकारच्या मुक्ती आणि चारी प्रकारचं धाम हे कशा प्रकारे असतं हे नंतर आपण विवेचनात पाहू. नंतर ते म्हणतात की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुम्ही सतत मुखानं हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना तुम्ही करत बसू नका, कारण ती गणना न करता देखील तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजेच काय की हिंदीमधली एक म्हण आहे की नेकी कर और दर्या में डाल. म्हणजेच काय तर तुम्ही चांगुलपणा करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. पुढे जाऊन ते म्हणतात की असोनी संसारी जीवे वेगू करी. म्हणजे काय की संसारात राहून देखील तुम्ही तुमच्या जिभेने तुमच्या वाणीने हरीचं नामस्मरण करू शकतात. आणि याच गोष्टी हा आपल्या धर्मसंपदा देखील याच गोष्टी, वेद देखील याच गोष्टीला हात उंचावून करून तुम्हाला याच गोष्टी सांगत असतात. या हरिनामाची शक्ती एवढी आहे की द्वारकेचा राजा असलेला श्री कृष्ण देखील पांडवाच्या घरी जाऊन काम करत असतो. जय श्री ज्ञानेश्वर माऊली.